नमस्कार, मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एक केळ्याची रेसिपी करून दाखवते. काय झालं, केळी आणली होती, ती खाल्ली गेली आणि हे एक केळं राहून गेलं आणि ते काळं पडलं आहे आता. तर ते फेकून न देता म्हटलं आपण काहीतरी एखादी रेसिपी करूच शकतो ना केळ्याची, फेकून कशाला द्यायचं. म्हणून मी हे केळ्याची आता रेसिपी करून दाखवते तुम्हाला. तर हे केळं आता सोलून घेऊन आपण मॅश करून घेऊया. काय एकच केळं राहिलं, मला म्हणत होते आता एकच केळं राहिलं, काळं पडलंय, आता ते फेकून द्यावं. तर मला काय ते पटलं नाही फेकून द्यायला. म्हटलं एक केळं असलं तरी मी त्याची रेसिपी बनवणार आणि खाणार. तर हे आता आपलं मस्त असं मॅश करून झालं आहे आणि केळी छान आहेत, गोड आहेत. मॅश करून घेतलं आहे आपण. साधारण याच्यात मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते, अंदाजेच घेते, मोजून वगैरे नाही आहे. 2 चमचे मैदा घेतलाय खुसखुशीतपणासाठी आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. याच्यामुळे ना जे आपल्या रेसिपी आहे ती खूप खुसखुशीत मस्त होते. इथे मी पाववाटी गूळ घेतलं आहे, कारण माझं पीठ जे आहे ते कमी प्रमाणात आहे. पाववाटी गूळ, त्याला अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि ते पाणी गरम करून त्याच्यात गूळ विरघळून घेतलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर ती मिक्स करून घेऊया, म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण पिठाला छान लागेल. पिठावर टाकण्यापेक्षा ह्याच्यातच टाकते मी. ह्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. पीठ आहे ते केळ्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला जसं लागेल तसं ते गुळाचं पाणी घेऊन पीठ भिजवायचं आहे. केळी जे जास्त असते तर मग तसं प्रमाण घ्यायचं, म्हणजे त्यामुळे गूळ कमी घ्यायचं, पाण्याचं प्रमाण कमी करायचं थोडं. आता हे गुळाच्या पाण्याने मी भिजवून घेते. केळं छान अगदी मिक्स झालं आहे बघा. हे जे पाणी केलं आहे आपण ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि भिजवून घ्यायचं. हे थोडं राहिलेलं आहे ते पण घालून घेते मी आणि ह्याला 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. थोडासा तुपाचा हात लावून घेऊया आणि 5-10 मिनटासाठी ठेवून देऊया. जास्त ठेवायची गरज नाही, लगेच केले तरी चालतात, असं काही नाही आहे 5-10 मिनटं ठेवलं पाहिजे. लगेच पाहिजे असतील तर लगेचही चालतात, पण 5 मिनटं ठेवलं तर छान ते फुगतं जरा. आणि हे मी तेलातच तळणार आहे, पण गोडाचा पदार्थ आहे, तुपात तळला तर छान लागतो. तुपातही आपण तळू शकतो. आता ह्याला आपण 5 मिनटं ठेवून देऊया. ह्याला 10 मिनटं झाली, मी झाकून ठेवलं होतं. आता थोडंसं झाकण काढून मी थोडं परत मळून घेते. आपलं जे चपातीचं पीठ असतं, पोळीचं पीठ, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पाहिजे आपल्याला, तेवढं सैल नको. आता ह्याचे छोटे छोटे मी गोळे करून घेते, नाही तर मग एकच पोळी लाटायची मोठी आणि वाटीने किंवा एखाद्या झाकणाने पुऱ्या कट करायच्या. मी छोटे छोटेच करणार आहे, ह्याचे मी गोळे करून घेते. अशी गोळी करूनही आपण पुरी लाटू शकतो, नाही तर अशी एक मोठी लाटू शकतो. मी दोन्ही पद्धतीचे आता करणार आहे. मी पिठाचा वापर नाही केला आहे, थोडंसं तेल लावून घेतलं आहे, त्याच्यावरच आता हे लाटून घेऊया एकच मोठी पोळी. हे बघा, अशी एकच मोठी पोळी लाटून घेतली, जास्त पातळ नाही, जाड नाही. आता कसं थंडीचे सध्या दिवस आहेत, त्यामुळे त्याच्यावर ते मी थोडेसे तीळ टाकते आणि ते थोडीशी लाटून घेते परत पोळी. मी आता असं हे डब्याचं झाकण कुठलंही तुम्ही घेऊ शकता, जे कडा अशी छान बारीक असेल, त्याने आपले हे अशा एकसारख्या येतात मग, म्हणून मी असं घेतलं आहे. अशा मस्त केळ्याच्या पुऱ्या होतात. या तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता, तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता,
काही ह्याला 2-3 दिवस काही होत नाही. कारण आपण बघा गरम पाणी करून घेतलं आहे आणि ते गूळ विरघळून ते वापरले. आपण थंड पाण्याचा वापर वगैरे काही केला नाही किंवा एक्स्ट्राचं पाणी नाही लागलं. त्यामुळे हे तुम्ही तुमच्याबरोबर प्रवासाला घेऊन जाऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता आणि आवडीने मुलं खातात हे. आणि केळंही टाकून न देता त्याचा वापरही होतो. त्यामुळे छान अशी रेसिपी बनते. तर नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक शेअर पण करा. जी तीळ लावली ती बाजू वरती घ्यायची. थोडेसे तीळ निघणार आहेत, सगळे काय राहणार नाही त्याच्यात. आणि ह्यांना मिडियम गॅसवरच तळायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही. कारण त्याच्यात गूळ आहे ना, लगेच ते जळणार मग मोठ्या गॅसवर टाकले तर. नाही तर असं मिडियम गॅसवर ठेवलं तर छान अगदी फुलतात मस्त अगदी. आणि मस्त अशा पुऱ्या तयार होतात आपल्या. मस्त अशा पुऱ्या छान अगदी केळ्याच्या तयार होतात. ह्या पण झाल्या आहेत, आता काढून घेऊया. अशा मोठ्या पुऱ्या पण आपण करू शकतो, बारक्या पुऱ्या करायला वेळ लागतो. झटपट आणि मस्त अशी आपली रेसिपी तयार झाली बघा. मस्त छोट्या छोट्या पुऱ्या किंवा मोठ्याही लाटू शकतो आपण. आणि छान चव आली त्याला. त्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही मोहनही पिठामध्ये घालू शकता, अजून खुसखुशीत होतील. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.